Dear student, today our lecture number 6 of rotational dynamics. पार्मलोनात पण ॲप्लिकेशन चालू आहेत आपले कशाचे UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन घेतलं आपण मोशन ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड. सेकंड ॲप्लिकेशन आपलं मोशन ऑफ व्हेकल ऑन बँक कर्व रोड. आता मुलांना बँक कर्व रोडवर आपण जे पहिलं ॲप्लिकेशन घेतलं होतं ते कोणतं घेतलं होतं विदाउट फ्रिक्शन आणि त्यामध्ये सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला काय आलता Vs = √Rg tan θ. ठीक आहे, सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला. आता आपण मोशन ऑफ व्हेकल on bank road but with considering force of friction, FS, static force of friction between tires of vehicle and road surface. ते ॲप्लिकेशन आपलं चालू होतं, लक्षात घ्या. मग आपलं कालचं ॲप्लिकेशन आपण पुन्हा पुढे प्रोसीड करू. पहा, मोशन ऑफ व्हेकल on bank road ठीक है, by considering force of friction. ठीक आहे, मग मुलांना आता आपण हे ॲप्लिकेशन आज कंप्लीट करू. त्यासाठी आपण काल तुम्हाला डायग्राम आपण काढली होती बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेल. बँक रोड घेतला, ठीक आहे. वी हॅव कन्सिडर वन बँक रोड. इट इज कर्व बँक रोड. व्हेकल इज ट्रॅव्हलिंग ऑन दिस रोड. या रोडवरून एक व्हेकल मूव्ह होते असं आपण मानलं, बरोबर. These are supposed wheels, wheels of this vehicle. नंतर आपल्या डेरिव्हेशन मध्ये लेट स्मॉल m मास ऑफ व्हेकल. ठीक आहे, आता आपल्याला सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे, Rg tan θ. नंतर दुसरा फॉर्म्युला कोणता मिळाला होता θ = tan इनवर्स v²/Rg. म्हणजे बँक अँगल ऑफ बँकिंग, लेट थीटा बी द अँगल ऑफ बँकिंग, बँक अँगल, याचे फॉर्म्युला यावरून काढता येतो. आता आपण काढणार आहोत स्पीड लिमिट्स. व्हेन व्हेकल moves on this bank road with friction, by considering friction, then what are the speed limits of this vehicle? What should be speed limits of this vehicle? That is minimum speed and maximum speed. आपण आता काय शिकणार आहोत, स्पीड लिमिट शिकणार आहोत. समजून घ्या, स्पीड लिमिट्स. आपल्या डेरिव्हेशन मध्ये बाकीच्या सर्व गोष्टी येणार. आता फोर्सेस. When this vehicle moves on this bank road, by considering force of friction between tires and road surface, there are two forces acting on this vehicle. One, you know, the weight of this vehicle. Weight always acts in the downward direction. लक्षात घ्या. Second force, normal reaction, perpendicular to this road surface. Okay.
Now resolve this component n into two component, two perpendicular component. One is horizontal, second is vertical. So this is vertical upward component. This angle is theta, and this is horizontal component. Okay. n चं रिझॉल्यूशन करू. मग थीटाचं जे ऍडजसेंट साइड आहे म्हणून हा कंपोनंट काय येईल n cos थीटा, आणि हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट काय येईल n sin थीटा. बघा तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये दिसलं नाही तर मी वाचून दाखवतो. This component normal reaction is resolved into two mutually perpendicular component, vertical component n cos theta and horizontal component n sin theta. समजलं? आता आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन विचारात घ्यायचे. फोर्स ऑफ फ्रिक्शन. सो फर्स्ट केस ठीक आहे. फर्स्ट केस मध्ये म्हणजे आपल्याला मिनिमम स्पीड काढायचं. मिनिमम स्पीड V1 चा फॉर्म्युला काढू आपण. लक्षात घ्या. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन इफ V1 is less than this root of Rg tan theta. पहा बरं का. If V1 is less than root of Rg tan theta, then centripetal force mv1 square upon r also becomes the centripetal force towards center becomes less than n sin theta. समजलं? आणि या केस मध्ये this force of friction, that is static friction, is inclined to the rod in the upward side. In this case, Fs means force of static friction, is inclined along rod surface, inclined along rod surface upwards खाली अंडरलाइन. मग या केस मध्ये हे जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे त्या या पद्धतीने दाखवायचं. लक्षात घ्या. incline along road surface upward side. This is the force of static friction between tires and road surface. Now resolve this force of friction into two components, horizontal component and vertical component. So this is horizontal component and this is vertical component. So this angle becomes theta. ह्या ज्योमेट्री वरून बरं का फिगरच्या लक्षात घ्या. मग थीटाची जी ऍडजसेंट साइड आहे हा कंपोनंट होईल Fs cos थीटा, आणि हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट होईल Fs sin थीटा. पुन्हा एकदा पहा. व्हिडिओ मध्ये एखाद वेळेस हे जे स्मॉल अक्षर आहे डायग्राम मध्ये दिसणार नाही, पण तुम्ही लक्ष द्या. पहा मी काय म्हटलं. If V1 is less than root of Rg tan theta, this सेफ्टी स्पीड पेक्षा जर स्पीड, आता आपण मिनिमम स्पीड काढतोय ना, मिनिमम स्पीड लिमिट लक्षात घ्या. स्पीड लिमिट मिनिमम स्पीड काढतोय. जर ही मिनिमम असेल कोणापेक्षा सेफ्टी स्पीड पेक्षा, सेंट्रिपिटल फोर्स becomes less than this n sin theta. n sin theta provides what? Centripetal force. अशा केस मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असेल? इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणून मी डायग्राम मध्ये अपवर्ड डायरेक्शनला दाखवलं Fs. आणि त्याचे जे दोन कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल, हे कंपोनंट आपण यामध्ये दाखवले. आणि मग एकदा तुम्हाला मुलांनो हे कंपोनंट दाखवता आले, फोर्सेस, हे फोर्सेस आहेत सगळे, हे कंपोनंट दाखवता आले, फोर्सेस दाखवता आले की पुढे डेरिवेशन सोपं आहे. लक्षात घ्या. मग अशी डायग्राम काढायची, त्यामध्ये हे लिहायचं सर्व. डायग्राम मध्ये लेट m मास ऑफ व्हेइकल,
V1 मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल. नंतर हे कॉम्पोनंट लिहायचे mg. इनिशियली देर आर टू फोर्सेस, mg vertically downward, n normal to this surface. Okay, now resolve n into two component, n cos theta, n sin theta. आणि मग पुढे हे लिहायचं. लक्षात घ्या काय या केसमध्ये Fs फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन is along the road surface upwards, वरच्या दिशेला. आणि नंतर Fx चा आपण काय केलं, रिझॉल्युशन केलं. आणि मग पुढे आता लिहायचं फ्रॉम द फिगर. मुलांना या फिगर वरून आता दोन इक्वेशन आपण मिळवू आणि ते दोन इक्वेशन मिळाली ते सॉल्व केली की तुम्हाला V1 चा फॉर्म्युला मिळणार. लक्षात घ्या. पहा फिगरमध्ये आता नीट लक्ष द्या. mg एक फोर्स आहे व्हर्टिकली डाउनवर्ड, त्याला बॅलन्स करणारे काय इक्वल अँड पॅरलल फोर्सेस, अपोजिट फोर्सेस. अपोजिट कोणते आहेत mg च्या? एक आहे n cos थीटा आणि दुसरा कोणता fs sin थीटा. लक्षात घ्या हे दोन फोर्सेस आहेत की नाही, म्हणजे ह्या दोन फोर्सेसचे ऍडिशन मिळून ते दोघं जण कोणाला बॅलन्स करतील, mg ला. कोणाला? mg ला. mg इज इक्वल टू कोणते दोन फोर्सेस बॅलन्स करतील, n cos थीटा आणि fs sin थीटा. म्हणजे n cos थीटा प्लस fs व्हॉट sin थीटा. हे दोन फोर्सेस एकत्र कोणाला बॅलन्स करतील, mg ला. हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 1. ओके, समजलं. आता सेंट्रिपिटल फोर्स n sin थीटा हा तर आहे, पण एक अपोजिट फोर्स आहे fs cos थीटा. याच्या अपोजिट हे दोघं जण मिळून काय पुरवणार, सेंट्रिपिटल फोर्स. n sin थीटा पामी केली तो n sin थीटा and fs cos थीटा provides necessary centripetal force. ठीक है, सेंट्रिपिटल फोर्स काय फॉर्म्युला, mv1 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू. आता या दोघांची बेरीज होईल का, हे दोन्ही कोणते हे n cos थीटा fs sin थीटा एका सेम डायरेक्शनला होते, सेम डायरेक्शनला वेक्टरची बेरीज होते. पण हे वेक्टर कसे आहेत, अपोजिट. आणि वेक्टर जर अपोजिट असेल तर त्यांची काय होते, मायनस. मग काय होईल, n sin थीटा मायनस काय fs cos थीटा. लक्षात घ्या ते अपोजिट आहेत म्हणून त्यांचं काय झालं, मायनस झालं. लक्षात घ्या. हे इक्वेशन नंबर 2. समजलं का. ह्या डायग्राम वरून जर इथे व्हिडिओ दिसत नसेल, पुस्तक तुमच्या समोर आहे, ठेवा कंपल्सरी. व्हिडिओ नाही दिसलं तरी पुस्तकात तुम्हाला डायग्राम कळेल आणि त्यावरून तुम्ही हे समजून घ्यायचं. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणे हे गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील. लक्षात घ्या. ठीक आहे, पुस्तक समोर ठेवा, पुस्तकात हे सर्व आहे. जर व्हिडिओ तुम्हाला समजत नसेल, दिसत नसेल तर. आता मुलांना हे जे दोन इक्वेशन आहेत हे सॉल्व करायचे आणि v1 चा फॉर्म्युला काढायचा. लक्षात घ्या. कशाचा, v1 चा. मग काय होईल, डिवाइड इक्वेशन. आपल्याला v1 काढायचे म्हणजे 2 ला 1 ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड इक्वेशन 2/1. 2 ला 1 ने डिवाइड करू आपण. LHS ला LHS ने डिवाइड करायचं, RHS ला RHS ने डिवाइड करायचं. मग काय होईल पहा, mv1 स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय व्हॉट, mg.
इज इक्वल टू LHS ला LHS ने डिवाइड कर this divided by this n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. ठीक आहे. आता काय शिल्लक राहील पहा. m कॅन्सल होईल बरोबर. v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू दिस. ठीक है. n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. समजलं. m कॅन्सल झाला हे आलं. आता मुलांना इथे fs मध्ये आपण नॉर्मल रिएक्शन n आणू. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. fs बरोबर काय vs into n, but fs is equal to vs into n. समजते का. vs कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि n नॉर्मल रिएक्शन. मग ही किंमत यामध्ये टाकू आपण vs into n. समजलं. मग काय होईल पहा. v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin theta माइनस vs into n cos theta divided by n cos theta plus fs sin theta. fs ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला. कोणती vs into n काय sin theta. समजलं. काय केलं fs ची व्हॅल्यू टाकली vs into n. इथे पण fs ची व्हॅल्यू टाकली. आता मुलांनो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही n cos theta ने डिवाइड करायचं. ह्या सेपरेट टर्म नाही बरं का. असं नाही की हे सेपरेट होतील हे सेपरेट होतील असं नाही. ह्या कंबाईन टर्म आहे. मग डिवाइड numerator and denominator of RHS right hand side of above equation by n cos theta याने डिवाइड करा त्या RHS ला. कशाने n cos theta ने. मग काय होईल पहा. v1 स्क्वेअर अपॉन rg LHS तसंच. आता याला n cos theta आणि याला n cos theta ने डिवाइड करायचं. n sin theta ठीक आहे माइनस vs into n cos theta divided by n cos theta. न्यूमरेटरला आपण डिवाइड केलं कशाने n cos theta ने. लक्षात घ्या. आता डिनॉमिनेटरला n cos theta प्लस vs into n sin theta upon what n cos theta. समजलं. आणि मग आता पहा इथे आता तुम्ही हे सेपरेट टर्म लिहू शकता.
हा जो ह्या दोघांचा जो हा डिनॉमिनेटर आहे तो याला येऊ शकतो, याला येऊ शकतो, ह्या दोघांचा हा याला येऊ शकतो. मग काय होईल पहा, इज इक्वल टू n sin थिटा अपॉन n cos थिटा, ठीक आहे, याला मायनस म्यूएस इंटू n cos थिटा डिवाइडेड बाय n cos थिटा. n cos थिटा आता दोघांना सेपरेट डिवाइड होऊ शकतो अपॉन n cos थिटा डिवाइडेड बाय n cos थिटा प्लस म्यूएस इंटू n sin थिटा डिवाइडेड बाय n cos थिटा. ठीक आहे. आता काय होईल पहा, n n कॅन्सल होईल, इथे पण n cos थिटा कॅन्सल होईल, इथे n cos थिटा कॅन्सल होईल, आणि इथे काय कॅन्सल होईल, n आणि n कॅन्सल होईल. आणि मग काय राहिले पहा, v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा tan थिटा. ओके, tan थिटा मायनस व्हॉट म्यूएस, इथे म्यूएस शिल्लक राहिलं, अपॉन इथे काय राहिलं 1, 0 नाही 1 प्लस काय म्यूएस tan थिटा. समजते, म्यूएस tan थिटा. समजलं का कसं केलं आपण ते? पहा, इथपर्यंत तर तुम्हाला आहेच दिलेलं, पुस्तकामध्ये तुम्हाला हे मधलं कॅल्क्युलेशन दिलेलं नाही, ते तुम्ही समजून घ्यायचं, लक्षात घ्या. मग आपल्याला कशाची किंमत काढायची, v1 स्क्वेअरची. मग काय होईल, v1 स्क्वेअर इज इक्वल टू rg, इकडे जाईल rg इंटू ब्रॅकेट tan थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस tan थिटा. Therefore, taking square root on both sides, v1 is equal to root of rg tan theta minus म्यूएस upon 1 plus म्यूएस tan theta. So this is the expression for minimum speed on rough tough road. That is, there is a force of friction. See here, म्यूएस क्वांटिटी आली ना, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याचा अर्थ फ्रिक्शन असताना मिनिमम स्पीड एवढं पाहिजे व्हेइकलचं, लक्षात घ्या. सेफ्टी स्पीडचा हा फॉर्म्युला होता, नॉट मिनिमम और मॅक्सिमम. दिस इज सेफ्टी स्पीड अँड दिस इज द मिनिमम स्पीड ऑन दिस बँक रोड. When there is minimum speed, then this force of friction, इकडे पहा, force of friction, it is inclined along road surface in upward direction. डोक्यात घ्या. So this is the minimum speed for vehicle which is moving on rough curve road. मग स्पीड लिमिट मध्ये फर्स्ट केस ही झाली, लक्षात घ्या. एकदम सोपं आहे मुलांनो. फक्त हे जे फोर्सेस आहेत ना, हे तुमच्या डायग्राम मध्ये नीट लक्षात आले पाहिजेत. एकदा तुम्ही डायग्राम मध्ये फोर्सेस व्यवस्थित लिहिले, समजले, की त्याच्यावरून तुम्हाला दोन इक्वेशन लिहिता येतात. आणि ही दोन इक्वेशन लिहिली, इक्वेशन डिवाइड इक्वेशन 2/1, आणि त्यावर थोडी मॅथमॅटिकल प्रोसेस आपण केली की आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळतं. समजलं? आता मुलांनो, आपण स्पीड लिमिट मध्ये
सेकंड केस शिकणार आहोत. दॅट इज व्हॉट इज द मॅक्सिमम स्पीड ऑफ दिस व्हेकल. मॅक्सिमम, नॉट मिनिमम, मॅक्सिमम ऑफ दिस व्हेकल ऑन दिस कर्व रोड. ओके. मग आता सेकंड केस तुम्हाला शिकवतो. हे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसलं नाही तर तुमच्याजवळ पुस्तक आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील. तसं मी तुम्हाला नोट्स काढून व्यवस्थित मुलांना सिंपल लँग्वेजमध्ये नोट्स काढून PDF द्वारे सेंड करेल. पण याचा स्टडी करताना पुस्तकातून स्टडी करा. जेवढं तुम्ही पुस्तक डिटेल स्टडी कराल तेवढं तुमचा अभ्यास चांगला होईल. इतर नोट्सपेक्षा, म्हणजे माझे सुद्धा नोट्स, इतर नोट्सपेक्षा पुस्तकात नेहमी हे समजून घेताना पुस्तक समोर ठेवा. ठीक आहे. आणि हे एकदा तुमचं पॉइंट क्लिअर झाले की तुम्हाला सुद्धा स्वतःच्या नोट्स काढता येतील. इवन मी तर म्हणेल तुम्ही जरी एवढं जरी लिहिलं ना परीक्षेत तरी तुम्हाला त्या डेरिव्हेशनची, ह्या डेरिव्हेशनची निम्मी मार्क्स मिळणार. जरी मी एवढं ब्लॅकबोर्डवर लिहिले, एवढं जरी लिहिलं तरी लक्षात घ्या याच्यात फक्त आपण मधले वाक्य लिहिलेले नाही, बाकी लिहिलं डेरिव्हेशन पूर्ण, हे समजून घ्या. ठीक आहे. आता सेकंड केस मी तुम्हाला शिकवतो. सेकंड केस दॅट इज मॅक्सिमम स्पीड, डेरिव्हेशन फॉर मॅक्सिमम स्पीड. ते आपण दाखवू V2 ने. ठीक आहे. आता ज्यावेळी मॅक्सिमम स्पीड V2 साठी आपण डेरिव्हेशन करणार, फर्स्ट केस मध्ये काय घेतलं होतं, V1 लेस टॅन अंडर रूट RG टॅन थिटा. मग येथे इफ V2 ग्रेटर दॅन रूट ऑफ RG टॅन थिटा. हे तुम्हाला लिहावं लागतं का केस, कंपल्सरी लक्षात घ्या. इफ V2 is, that is maximum speed V2 is greater than root of RG tan theta, that means the centripetal force mv1 square pi इकडे mv1 square upon r greater than root of RG tan theta, then there is a maximum speed of this vehicle for which we are going to find the formula, the derivation. लक्षात घ्या. ही केस तुम्हाला लिहावी लागते, लक्षात घ्या. ज्यावेळी ही केस एकदा लिहिल्यानंतर मग आपलं जसं पहिल्या डेरिव्हेशन मध्ये हे डोक्यात ठेवा, हे लक्षात ठेवा. मग पहिल्या डेरिव्हेशन प्रमाणे आता ज्यावेळी ही केस असेल मुलांनो, त्यावेळी हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो आता अपवर्ड नसणार, अलॉंग रोड सरफेस इन द डाउनवर्ड डायरेक्शन. मग मगाच्या डेरिव्हेशन मध्ये जे वाक्य होतं तेच वाक्य लिहायचं, फक्त बदल काय करायचा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs acts along road surface in the downward direction, हा बदल करायचा. then Fs is along road surface in downward direction. डाउनवर्ड खाली अंडरलाइन, मगाशी अपवर्ड साठी आपण अंडरलाइन केली, डाउनवर्ड डायरेक्शन. डाउनवर्ड डायरेक्शनला Fs असणार, लक्षात घ्या. मग आता आपली डायग्राम बदलेल, फोर्सेस बदलतील. आता Fs इथे अपवर्ड आहे, आता कोणत्या दिशेला आहे, डाउनवर्ड. मग डायग्राम बदलेल पहा.
व्हेकल सर्व पहिल्या डेरिव्हेशन प्रमाणे लिहायचं. लेट स्मॉल एम मास ऑफ व्हेकल वगैरे. V2 मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेकल. अशी डायग्राम. हे सर्व फोर्सेस, देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल. mg, दिस mg लक्षात घ्या. दिस mg mg vertically downward. Normal reaction perpendicular to road surface. This n. Okay, this is angle of banking theta. पुस्तक समोर ठेवा. दिसत नसेल तर पुन्हा सांगतोय. मग तुम्हाला पुस्तकात हे क्लिअर दिसेल. n normal reaction. This plane surface. मग मुलांनो आता तुम्हाला याचप्रमाणे हे यांचं रिझॉल्युशन करू आपण दोन कॉम्पोनंट मध्ये. वर्टिकली अपवर्ड कॉम्पोनंट कोणता? n cos थीटा. ठीक आहे. हा कॉम्पोनंट कोणता? n sin थीटा. दिस अँगल इज थीटा. समजलं? सेम याच पद्धतीने इथे आता फक्त Fs जो आहे, Fs म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, तो काय म्हटले आपण? अलॉंग द रोड सरफेस इन डाउनवर्ड डायरेक्शन. मग तो इकडे दाखवायचा बरं का, असा डाउनवर्ड Fs. समजलं? Fs डाउनवर्ड दाखवायचा. आता मुलांनो मग काय होईल? ह्या Fs चे दोन कॉम्पोनंट, हा कॉम्पोनंट होईल हॉरिझॉन्टल आणि हा कॉम्पोनंट होईल वर्टिकली डाउनवर्ड. हा अँगल किती येईल? थीटा. ठीक आहे. मग हा जो वर्टिकली डाउनवर्ड येईल तो काय येईल? थीटा. Fs cos थीटा. आणि हा कॉम्पोनंट काय येईल? Fs sin थीटा. समजलं? तुम्हाला इथे दिसायला प्रॉब्लेम होईल, लक्षात घ्या. पण हे पुस्तकात दिले क्लिअर, तिथे पाहायचं. आणि मग सेम जसं पहिल्या डेरिव्हेशन मध्ये आपण घेतलं त्या पद्धतीने हे डेरिव्हेशन न्यायचं. फक्त इथे काय होईल मुलांनो? पहा, सेंट्रिपिटल फोर्स किती येणार? दोन. कोणते? n sin थीटा, Fs sin थीटा. ठीक आहे. आणि ह्या दो सेम डायरेक्शनला म्हणून दोघांची काय होईल? ऍडिशन. आणि हे दोघं जण mg प्लस Fs cos थीटा बॅलन्स इज इक्वल टू n cos थीटा. ते दोन इक्वेशन लिहायचे. ते सोडवल्यानंतर तुम्हाला कशाचा फॉर्म्युला येईल? V2 चा. आणि मग मी तुम्हाला उद्या हे डेरिव्हेशन कंप्लीट करून दाखवेन. एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ पूर्ण पाहायचा. सूचना लक्षात ठेवा, व्हिडिओ पूर्ण पाहणे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय डेरिव्हेशन समजणार नाही. आणि दुसरे मुलांना, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे दररोजच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तुम्हाला सुरुवातीला जरा प्रॉब्लेम वाटेल समजायला, पण ज्यावेळी आता आपली लिंक लागेल मुलांनो, तुम्हाला अगदी सोप्या भाषेत टीचिंग केलं जाईल, नोट्स मिळतील. म्हणून प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि लाईक करा.